नमस्कार. आज आपण सुमारे 1300 वर्षांपूर्वीच्या काळात जाणार आहोत. एक चीनी भिक्खू ह्युएन सांग यांनी ज्ञानासाठी केलेला तो अविश्वसनीय प्रवास आठवणार आहोत. हो, चीन ते भारत हजारो मैल चालत. आणि आजची आपली चर्चा ह्युएन सांगच्या नजरेतून पाहिलेल्या एका अद्भुत ज्ञाननगरीवर आहे, नालंदा. अगदी. नालंदा म्हणजे प्राचीन भारताचं एक जागतिक विद्यापीठ. ह्युएनसांग नसता तर कदाचित आपल्याला त्याची इतकी माहिती मिळाली नसती. खरंय, म्हणजे ऑक्सफर्ड किंवा हार्वर्डच्या कितीतरी आधी, नाही का? हो, कित्येक शतकाआधी प्राचीन मगधमध्ये होतं हे विद्यापीठ. आणि हे फक्त म्हणजे एक मठ किंवा विहार नव्हतं, तर एक आंतरराष्ट्रीय केंद्र होतं. बरोबर, ज्ञानाचं आंतरराष्ट्रीय केंद्र. जगभरातून विद्यार्थी तिथे येत असत. ह्युएन सांगनी जे वर्णन केलंय नालंदाचं, ते वाचूनच थक्क व्हायला होतं. काय भव्यता असेल. हो ना. त्याने लिहिलंय की 8 मोठी सभागृह होती, 300 पेक्षा जास्त वर्ग. आणि ते मनोरे एकदम उंच, आकाशाला भिडणारे जणू. हो. आणि मला भावलेली गोष्ट म्हणजे तिथल्या भिंती त्या शत्रूंपासून संरक्षणासाठी नव्हते म्हणे. कशासाठी होत्या मग? तर अभ्यासासाठी जी शांतता लागते ना, ती जपण्यासाठी. काय विलक्षण कल्पना आहे. खरंच. आणि याच शांततेमुळे, याच ज्ञानाच्या वातावरणामुळे दूरदूरचे विद्यार्थी तिकडे खेचले जायचे, बरोबर? अगदी. कोरिया, तिबेट, श्रीलंका, एवढंच काय, जावा म्हणजे आजच्या इंडोनेशियातून सुद्धा. इतक्या लांबून. पण तिथे प्रवेश मिळणं सोपं होतं का? नाही, अजिबात नाही. ह्युएनसांग म्हणतो की प्रवेश परीक्षा खूप कठीण होती. म्हणजे फक्त अत्यंत हुशार विद्यार्थ्यांनाच संधी मिळायची. हो, मोजक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळे. द्वारपालच म्हणे इतके विद्वान असत की तेच अर्धी परीक्षा घेऊन टाकायचे. अरे वा. बरं, मग इतकं आकर्षण का होतं या विद्यापीठाचं? म्हणजे फक्त बौद्ध तत्वज्ञान शिकवलं जायचं की अजून काही विषय होते? नाही, केवळ बौद्ध तत्वज्ञान नाही. अभ्यासक्रमाची व्याप्ती प्रचंड होती. बौद्ध दर्शनाचे विविध पंथ तर होतेच, पण त्यासोबत तर्कशास्त्र, व्याकरण, संस्कृत साहित्य, वैद्यकशास्त्र म्हणजे आयुर्वेद, खगोलशास्त्र आणि गणित आणि वेद सुद्धा. म्हणजे एकाच ठिकाणी इतके वेगवेगळे विषय? हो, म्हणूनच तर ते ज्ञानाचं जागतिक केंद्र बनलं होतं. आणि शीलभद्र, धर्मपाल, नागार्जुन यांसारखे महान आचार्य तिथे शिकवत असत. आणि ह्युएन सांग स्वतः किती काळ राहिला तिथे? त्याचा अनुभव कसा होता नालंदामधला? तो तब्बल 5 वर्ष नालंदात राहिला. आणि गंमत म्हणजे एक सामान्य विद्यार्थी म्हणून. 5 वर्ष? हो, त्याचे गुरु होते आचार्य शीलभद्र, जे त्यावेळी 100 वर्षांचे होते म्हणे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने योगाचार शाखेचा सखोल अभ्यास केला. योगाचार म्हणजे? योगाचार म्हणजे बौद्ध तत्वज्ञानाची एक महत्वाची शाखा, जी मनाचं स्वरूप आणि ज्ञान कसं मिळतं यावर लक्ष केंद्रित करते. बरं, म्हणजे फक्त अभ्यास की अजून काही? नाही, खूप काही. त्याने भारतीय विद्वानांशी अनेक शास्त्रार्थ केले. म्हणजे वादविवाद, चर्चासत्र, ज्ञानाची कसोटीच तिथे लागायची. म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, तर त्यावर चिंतन, मनन, संवाद याला महत्त्व होतं. अगदी. त्याने अनेक महत्वाच्या संस्कृत ग्रंथांच्या स्वतःच्या हाताने प्रती बनवल्या, ध्यान केलं आणि हे सगळं लिहून ठेवलं. आणि याच ज्ञानाचा त्यांनी पुढे प्रसार केला. बरोबर. चीनला परत गेल्यावर त्याने 600हून अधिक भारतीय ग्रंथांचं चीनी भाषेत भाषांतर केलं. विचार करा, त्याच्यामुळेच पूर्व आशियामध्ये भारतीय ज्ञानाचा प्रचंड प्रसार झाला. त्याचं योगदान खूप मोठं आहे. तब्बल 700 वर्ष इतका काळ नालंदा ज्ञानाचा एक दीपस्तंभ म्हणून तळपत राहिला. पण मग त्याचा शेवट इतका दुःखद का झाला? हो, ही एक इतिहासातली खूप दुःखद घटना आहे. 12व्या शतकात बख्तियार खिलजी नावाच्या एका आक्रमकाने त्याच्या सैन्याने नालंदावर हल्ला केला. आणि त्यांनी तिथली अमूल्य ग्रंथालयं जाळून टाकली. असं म्हणतात की ती ग्रंथालयं कित्येक महिने जळत होती. इतकी पुस्तकं होती तिथे. बापरे. आणि हजारो भिक्खू, विद्वान यांची निर्घुण हत्या करण्यात आली. ज्ञानाचं एक महान केंद्र एका क्षणात नष्ट झालं. हे ऐकून खरंच खूप वाईट वाटतं. इतकं मोठं नुकसान झालं. पण तरीही नालंदा पूर्णपणे संपलं नाही असं म्हणता येईल. नाही, ते संपू शकत नाही. त्याची भौतिक वास्तू जरी नष्ट झाली असली तरी नालंदाचा आत्मा, ज्ञानाची ती आस ह्युएनसांग सारख्यांच्या नोंदींमधून जिवंत राहिली. म्हणजे जरी आज तिथे फक्त अवशेष असले तरी नालंदा शिक्षण, शांतता, सहिष्णुता आणि खुल्या संवादाचं एक प्रतीक म्हणून आजही उभं आहे. ते कालातीत आहे. खरंय. ह्युएन सांगचा प्रवास आणि नालंदाची ही कहाणी आपल्याला खूप काही शिकवून जाते. ज्ञानाला खरंच कोणतीही सीमा नसते.
अगदी. आणि इथेच आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार आहे. नालंदासारख्या प्राचीन आंतरराष्ट्रीय ज्ञानकेंद्राच्या कल्पनेतून जिथे विविध संस्कृती आणि विचार एकत्र येत होते, एकमेकांशी संवाद साधत होते, तिथून आजच्या जगातल्या शिक्षण पद्धतीसाठी किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी आपल्याला काही प्रेरणा मिळू शकते का? किंवा नालंदाची जी खुल्या चर्चेची परंपरा होती, जिथे मतभेद असले तरी संवाद व्हायचा, त्यातून आज आपण काय शिकू शकतो? चर्चा थांबूया.